नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षता आनंद जोशी ऑनलाईन क्लासमध्ये तुमचे स्वागत करते। मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी मराठी व्याकरण या भागात आपण रिव्हिजन म्हणजे उजळणी करणार आहोत। तुम्हाला पाठ्यपुस्तकात जे व्याकरण आलं आहे ते आपण सॉल्व करणार आहोत। टेक्स्टबुक पेज नंबर 4 पान नंबर 4 खेळूया शब्दांची। खाली दिलेल्या शब्दातून नाम व विशेषण ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा। डोंगर, हिरवी, सावली, दाट, राने, निळे हे शब्द दिलेत। आता यांच्या जोड्या लावायच्यात। डोंगर, निळे नाम आणि विशेषणाची जोडी। हिरवी, राने, हिरवी हे विशेषण, राने हे नाम। सावली, दाट, सावली हे नाम, दाट हे विशेषण। नंतर पुढचं पान टेक्स्टबुक पेज नंबर 8 टेक्स्टबुक पेज नंबर 8 विशेष्य आणि विशेषणाच्या जोड्या लावायच्यात। अ गट विशेषण आहे आणि ब गट विशेष्य आहे। भव्य, पटांगण, अमूल्य, शिकवण, नवे, युग, सुंदर, मन, सुंदर जग आणि विशाल मन, सुंदर जग आणि विशाल मन। पुढचं पान टेक्स्टबुक पेज नंबर 12 टेक्स्टबुक पेज नंबर 12 विराम चिन्हे घाला। विराम चिन्हे घाला। तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर। डबल अवतरण चिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह। हो हो आमची तयारी आहे। दुहेरी अवतरण चिन्ह आणि उद्गारवाचक दुहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम। डबल म्हणजेच दुहेरी अवतरण चिन्ह, पहिल्या वाक्यात दुहेरी अवतरण चिन्ह उद्गारवाचक चिन्ह, दुसऱ्या वाक्यात दुहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम। पुढचा प्रश्न आहे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा। तर आता इथे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे 4 दिलेले आहेत। तक्ता पूर्ण करायचा आहे। या 4 भागामध्ये वर्गीकरण करायचं आपल्याला दिलेल्या शब्दांचं। आता भरभर, सावकाश, पोटाविरुद्ध, बापरे आणि सतत किंवा कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल अथवा अबब। तर त्यापैकी भरभर, सावकाश, सतत हे 3 शब्द क्रियाविशेषणात अव्यय क्रियाविशेषण अव्ययमध्ये येणार। शब्दयोगी अव्यय म्हणजे नामाला जोडून आलेला शब्द। पोटोबाविरुद्ध, कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल हे जे शब्द आहेत ते शब्दयोगी अव्ययमध्ये येणार। उभयान्वयी अव्यय आणि अथवा किंवा, आणि अथवा आणि किंवा हे 3 शब्द उभयान्वयी अव्यय। केवल प्रयोगी अव्ययमध्ये येणार बापरे आणि अबब। हा तक्ता पूर्ण कर। हे सर्व तुम्ही अभ्यासलेले आहेत। ते अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाणार म्हणून आपण उजळणी करत आहोत। आता पुढील प्रश्न दिलेला आहे। खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणांच्या जोड्या लावा। विशेषण आणि विशेष्य। विहंगम, दृश्य, गरमागरम, कांदा भजी, घोंघावणारा वारा, काळ्याशार, पाषाण, अरुंद, पायवाट। त्यानंतरचा प्रश्न आहे आ वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा। पुण्याहून महडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे। आता महडकडे, कडे हे जोडून आलेला शब्द आहे म्हणून कडे, आणि रस्त्यावर, वर, कडे आणि वर हे पहिल्या अमधील शब्दयोगी अव्यय पहिल्या वाक्यातील। दुसरं वाक्य आहे आ चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही। सारखी, टपऱ्यांसारखी, सारखी हा शब्द शब्दयोगी अव्यय। तिसरं आहे जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे। भटक्यांसाठी, साठी हे शब्दयोगी अव्यय। वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा। घाटात घाट, वरंधा घाट, बाकी सब घाटिया। पुढे दिलेलं जे चिन्ह आहे त्याचं नाव आहे उद्गारवाचक चिन्ह। पुढचा प्रश्न आ गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात। ते क्षण हा शब्द एकेरी अवतरण चिन्हात लिहिलेला आहे, त्यामुळे उत्तर त्याचं एकेरी अवतरण चिन्ह। पुढचा प्रश्न आहे टेक्स्टबुक पेज नंबर 22 पान नंबर 22 खेळूया शब्दांची। वचन, खालील तक्ता पूर्ण करा। एक वचन आणि अनेक वचन। एक पुस्तक, अनेक पुस्तके। एक गाव, अनेक गावे।
एक मैदान अनेक मैदाने, एक नदी अनेक नद्या. त्यानंतर खालील वाक्य वाचा व त्या आधारे तक्ता पूर्ण करा. सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे. तर या वाक्यात सांगली, महाराष्ट्र आणि गाव हे 3 नाममध्ये येणार. त्यानंतर हे हा शब्द सर्वनाम, एक विशेषण, क्रियापद आहे. दुसरं वाक्य चांगले काय आणि वाईट काय हे तुमचे तुम्हाला कळते. चांगले आणि वाईट हे 2 शब्द विशेषणात येणार आणि हे तुमचे तुम्हाला कळेल. हे तुमचे तुम्हाला हे जे 3 शब्द आहेत ते तुमचे तुम्हाला हे 3 शब्द सर्वनाममध्ये येणार आणि कळते क्रियापद. कळते हे क्रियापद. पुढील व्याकरणातला प्रकार आहे निबंधलेखन. निबंधलेखन तुम्हाला माझा आवडता खेळ याविषयी 8 ते 10 ओळी निबंध लिहा म्हणून टेक्स्टबुक पेज नंबर 23 दिलेला प्रश्न आहे. तर तो मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला सोडवायचा आहे. तुम्हाला मुद्दे दिलेले, तो कसा खेळतात, तो खेळ का आवडतो, तुमचे प्रेरणास्थान काय, म्हणजे तुम्ही कोणाला पाहिलं आहे खेळताना आणि त्यांच्याकडून तुम्ही म्हणजे त्यांच्यामुळे तुम्हाला वाटलं का, कोणाकडून तुम्हाला या खेळाची आवड निर्माण झाली याबद्दल लिहायचं आहे. त्या खेळातील तुमचे कौशल्य कसे वाढवाल, तो खेळ तुम्ही अजून चांगला होण्यासाठी काय करता ते त्याबद्दल लिहायचं आहे. शिवाय खेळात मिळणारा आनंद याचे वर्णन तुम्हाला 8 ते 10 ओळीमध्ये करायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पत्रलेखन. व्याकरणातला पुढचा प्रकार आहे पत्रलेखन. औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र. औपचारिक पत्रामध्ये व्यावसायिक पत्र आलं आणि अनौपचारिक हे कौटुंबिक पत्र आलं. आता पत्रलेखन लिहिण्याची पद्धत ही सर्व मजकूर जो पत्राची सुरुवात आपण करणार ती डावीकडूनच करायची. मग ते दिनांक असू दे, मायना असू दे, अभिवादन असू दे किंवा मजकूर असू दे, हे सर्व आपण डाव्या हाताकडून सुरुवात करायची. त्यानंतर व्यावसायिक पत्रामध्ये अजून एक मुद्दा ॲड होतो, तो म्हणजे विषय. व्यावसायिक पत्रलेखन करताना विषयसुद्धा आपल्याला लिहावा लागतो. आता तुम्हाला अभ्यासाला दिलेलं आहे ते पत्र आहे टेक्स्टबुक पेज नंबर 25. तुमच्या शाळेत उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया हे 10 दिवसांचे शिबिर आयोजित केले. त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्यासाठी विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहायचं आहे. तर आता हे झालं फॉर्मल लेटर. मग इथे लिहिताना पहिले डाव्या हाताला दिनांक येईल, त्यानंतर प्रति माननीय न लिहिता आदरणीय वर्गशिक्षक किंवा गुरुवर्य, आदरणीय गुरुवर्य. आदरणीय गुरुवर्य, सप्रेम नमस्कार हे लिहून विषय तुमचा काय आहे, तर तो विषय आहे हस्ताक्षर सुंदर करूया या शिबिरात सहभागी करून घेण्यासंबंधी हा विषय येईल. आणि मग तुम्ही सुरुवात करणार पत्राला आदरणीय गुरुवर्य, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष, आणि मग मी या शाळेतील विद्यार्थी असून शाळेचं नाव लिहायचं आणि या वर्गात शिकत असून आपण सांगितल्याप्रमाणे की या मे महिन्यात हस्ताक्षर सुंदर करूया असा वर्ग भरणार आहे, तर मला या शिबिरात असा शिबिर भरणार आहे, तर या शिबिरात मला सहभागी करून घ्यावी ही माझी विनंती आहे, म्हणजे माझेसुद्धा हस्ताक्षर सुधारेल असं तुम्ही मजकूर लिहिणार. आणि त्यानंतर त्यामागचे हस्ताक्षर सुंदर झालं, तुम्हाला तुमची इच्छा आहे सुधारवायची हस्ताक्षर हे लिहिणार. त्यानंतर प्रवेश घेण्यासंबंधी काय ती माहिती तुम्ही मला सांगावी यासाठी मी हे पत्र तुम्हास लिहित आहे. प्रवेश हा मर्यादित असल्यामुळे प्रवेश घेण्यासाठी काय केले पाहिजे हे तुम्ही मला सांगावे अशी विनंती आहे. असे तुम्ही विनंती पत्र वर्ग शिक्षकांना करायचे. आणि शेवट म्हणजे समारोप करताना आपली
आदरणीय विद्यार्थी आज्ञाधारक विद्यार्थिनी, आदरणीय नाही, आपली आज्ञाधारक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आणि तिचा पत्ता लिहून, म्हणजे तुमचा पत्ता लिहायचा आणि ईमेल आय डी तुमचा घालायचा, तुमचा ईमेल आय डी लिहायचा. आता पाकीट तिकीट वगैरे ही पद्धत नाही, म्हणजे पाकीट ड्रॉ लिफाफा ड्रॉ करायचा आणि मग तिथे उजव्या हाताला तिकीट प्रति प्रेषक ही पद्धत आता वगळण्यात आलेली आहे. तर फक्त आता ईमेल आय डी तुम्ही लिहायचा असतो आणि तुमचं पत्र तिथे संपवायचं. अशा प्रकारे व्याकरणाचा आपण अभ्यास केलेला आहे. तुम्ही याची रिव्हिजन सतत करा. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. बाय.